नमस्कार मंडळी. तर बघ, आज मी बनवले होते गुलाबजामुन. कारण आम्ही असंच फिरत फिरत गेलो होतो, तिथं खव्याची टपरी दिसली. तिथं ओरिजिनल असा खवा भेटतो ना, त्यामुळं आम्ही खवा आणला. ह्याच्या अगोदर पाठीमागून आणला होता, त्यामुळं ओरिजिनल खव्याचे छान लागतं जामुन. आम्ही अर्धा किलो खवा आणला होता. तर बघा, आले 6 वाजता मी जामुन घ्यायला चालू केले. इकडं लगेच चहाला टाकलं आणि इकडं पाक करून घेतला आणि इकडं जामुन तिमून वगैरे घेतलं. मी तर गव्हाचं पीठ घालते प्रत्येक वेळेस, रवा घालत नाही. गव्हाच्या पिठाने छान होत्यात. तर मी गव्हाचं पीठ थोडंसं घातलं होतं, थोडा सोडा आणि जामुन असे गोल 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 करून घेतले होते बघा. तरी बघा, असे मस्त असे झाले होते. आणि पहिल्यासारखे असे लमुळकी कोणी करत नाही, आता जास्त असे गोलच करतात. तरी आमच्या इकडं प्रीतीचं चाललं होतं सायकल खेळणं, मध्ये सारखं चालू होतं तिचं. माझं चालू होतं. इकडे चहा ठेवला होता 6 वाजता आल्यामुळं आम्ही बाहेर गेलो. खवा आणला आणि जामुन करायचं होतं आणि इकडे चहाला टाकलं बघा. आता दूध राहिलं होतं माझं बाकी काढायचं लेकरांसाठी, म्हणून मी फ्रीज उघडलं. इकडे ठेवलं होतं तेल तापायला आणि तिकडे पलीकडल्या साईडला टाकलं होतं पाक. म्हणलं तेल तापूस तर इकडं पाक तयार होते. जामुन तळल्या जर गरम गरम पाक जर टाकले तर जामुनना लगेच पाक पिऊन घेतात आणि टम फुगतात. आणि पाक पण गरम आणि जामुन पण गरम राहते, त्यामुळं कधी पण गरम गरमच जामुन टाकायचे पाकामध्ये की म्हणजे की चांगले फुगतात. तरी बघा, पहिला घाणा माझ्याकडून जरासा करपला. की कसा करपला की अगोदर पहिल्या स्टार्टिंगला तेल तापवल्यामुळं ना जास्त तेल गरम झालं होतं, त्यामुळं ना पहिला घाणा थोडासा करपला म्हणजे फक्त वरून लाल झाला आणि मधून पण कच्चा वगैरे राहिला नाही, काही ना मस्त असं झाला होता. थोडासा लाल कलर होता. तर हे दुसरा घाणा मी टाकला होता. तर दुसरा घाणा बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. त्याच्या महिन्याला मी ना गॅस बारीक केला होता. कारण बघा, इकडे एक घाणा माझा तळायचं झाला की लगेच इकडं पाकट टाकतं चालू होतं. कधी कधी होईना, कधी खाईना असं आमच्या लेकराले आणि मला पण झाले. त्यामुळे लगेच घाणा टाकायला चालू केला. गरम गरम जर जामुन पाकात टाकले तर लगेच पाक पिऊन घेतात आणि लगेच फुगतात. बघा, मी पहिला घाणा जे लाल झाला होता ते टाकला. इकडे दुसरा घाणा चालू होतं करणं. मी गॅस बारीक कमी जास्त करतच होते. तर पहिला घाणा जरासा लाल झाला होता तेल तापल्यामुळं. तरी बघा, दुसऱ्या जामुनचा किती मस्त कलर आला आहे बघू शकता तुम्ही. आणि आमच्यात तर असं काय नसतं, सणवार कधी जेव्हा काय खावं वाटेल तेव्हा काही असतं. आम्हाला दिसला ह्याच्या अगोदर बी आम्ही अर्धा किलो आणला होता आणि छान असतो त्यांच्यातला खवा. आणि या बारीने बी आम्ही अर्धा किलो आणलं, तर अर्धा किलो छवडे जामुन झाले बघ. चला, एक घाणं चालूच होते. हे बघा, दुसरा घाणा काढलेला लगेच इकडे दुसरा घाणा पण टाकून दिला. असं करत 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 सगळ्या जामुननं आमचा पाकच पिऊन घेतला. सगळा पाक संपला. मग नंतर काय करता, आणखीन बाकीचे राहिले होते जामुन, ते तर चालूच होतं माझं तळणं. तर पाक नव्हता म्हणून म्हणलं आता इकडे तळूच तर इकडे दुसरा घ्यावं पाक तयार करू. इकडे बघा, ही पहिले जे घाणात मी पाक केला होता, जी जामुन टाकली होती सट्टम फुगून मी डब्यात भरून ठेवली. ते लगेच तो पण लगेच लावायचं नाही, थंड झाल्यावरच. पण मी पहिला जे घाणा झाला होता ते डब्यात ओतून घेतला आणि एवढी बाकी राहिली होती बघा जामुन. आता काय करता, मग मी टाकलं दुसरं, फुटाळल्याशिवाय वातच नाही. तर मग टाकून घेतलं मी, लगेच दुसरा पाक ठेवला 10 मिनटं. तर पाक तयार झाला. 10 मिनटात झालं की लगेचच गरम गरम असल्यामुळे लगेच पाकाने जामुनाला मस्त असं जामुनात पाक शिरला आणि पिऊन घेतला. लगेच मी डब्यात भरले. 5 मिनटं आणि 5-10 मिनटं मी टोपण उघडं ठेवलं, झाले थंड. तर कोणाकोणा जामुन खायला आवडतात नक्की सांगा. आणि या खायला व्हिडिओ मंडळी, कोणाकोणाला जामुन खायला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या खायला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन कोणा असेल तर फॉलो करा. चला तर मग, काळजी घ्या पावसा पाण्याचं सर्वांना. बाय बाय मंडळी. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.